today we are going to learn a new method. The name of that method is factorization. So in previous lecture we have seen what is meant by quadratic equation, and in this lecture, now we are going to see what is the factorization and how we can solve quadratic equation by factorization method. Now see, these are the two examples and we will see one by one. So this x square minus 7x plus 12 is equals to 0. This is the quadratic equation. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले सॉल्व्ह करताना आपल्याला पाहायचं आहे की x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे. या ठिकाणी x स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे दिसत नाहीये, याचा अर्थ x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 1, आणि म्हणून या फर्स्ट टर्मनं आपण मल्टिप्लाय करणार आहोत या लास्ट टर्मला, मग म्हणजे या कॉन्स्टंटला. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 1x² इंटू 12, याचं जे मल्टिप्लिकेशन आहे या ठिकाणी आपल्याला मिळणार. इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे, प्लस इंटू प्लस प्लस, म्हणजेच मल्टिप्लिकेशन येणार 12x². आता आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी या 12x² चे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचे फॅक्टर्स आपल्याला मिळाले पाहिजे, म्हणजे मल्टिप्लिकेशन प्लस 12x मिळाला पाहिजे x², आणि त्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळाली पाहिजे -7x. सो असे कोणते अवयव असतील मग 12 चे, तर आपल्याला लक्षात येतात जर आपण 4 3 जर घेतलं, 4 3 होतात 12, आणि या ठिकाणी आपण x घेणार 4x and 3x. दॅट मीन्स आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की साइन, आता आपल्याला यांची जर बेरीज केली, आता इथे प्लस प्लस जर असतील तर 4x plus 7x आपल्याला मिळतात +7x, पण आपल्याला पाहिजे -7x, आणि आपल्याला पाहिजे इथे गुणाकार प्लस, तर या ठिकाणी काय येणार साइन्स मग -4x -3x. आता हे झाले आपले या ठिकाणी फॅक्टर्स. जर यांची आपण 4x प्लस इन ब्रॅकेट -3x ॲडिशन केली तर दोन मायनस नंबरची ॲडिशन येते मायनस, आणि 4x आणि 3x यांची येणार 7x, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला -7x ही ॲडिशन मिळणार. आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 4x इंटू -3x, तर यांचं मल्टिप्लिकेशन येणार +12x². तर अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन फॅक्टर्स मिळालेले आहेत. तर याला आपण या ठिकाणी या -7x या टर्म्सच्या ऐवजी लिहिणार आहोत. तर कशा पद्धतीने लिहिणार या ठिकाणी पहा, x² -4x -3x +12 इज इक्वल्स टू 0. हे अशा पद्धतीने या ठिकाणी फॅक्टर्स जे आहेत ते आपण लिहून घेतलेले आहेत. तर आता पहा पुढची स्टेप या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो किंवा काय आहे याची पुढची स्टेप. तर पहा इथे x² आहे, x² चा यामधला x आणि या 4 या दोन टर्म्स मधला इथला x जो आहे तो आपण कॉमन ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. त्यानंतर राहिलेला x -4 या दोन टर्म्स मधले जे काही राहिलेले x -4 आहे ते या ठिकाणी आपण लिहून घेतले. त्यानंतर हे मायनस, आता पहा इथे 3 आहे, या 12 मध्ये देखील 4 इंटू 3 अशा पद्धतीने लिहू शकतो, म्हणून 12 मधून पण आपण 3 या ठिकाणी कॉमन बाहेर काढू शकतो. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार, यामधला 3 कॉमन घेतला म्हणजे इथे x राहिला. त्यानंतर पहा इथे मायनस असल्या कारणाने आता आपल्याला जर इथे प्लस पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला मायनस घ्यावं लागेल. जेव्हा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करू तेव्हा काय येणार, मायनस इंटू मायनस या ठिकाणी आपल्याला प्लस मिळणार, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मायनस घेणं गरजेचं आहे. मग इथे काय राहणार, या 12 मधून जर आपण 3 बाहेर काढले तर या ठिकाणी राहतात 4, म्हणजेच x -4 आणि इज इक्वल्स टू 0. हे अशा पद्धतीने आपल्याला पुढची स्टेप या ठिकाणी मिळते. आता पुढची स्टेप काय आहे की x -4 आणि x -4 या दोन कॉमन ब्रॅकेट पैकी आपल्याला एक ब्रॅकेट लिहून घ्यायचा, आणि x -3 मल्टिप्लिकेशनच्या साइडनं दुसरा ब्रॅकेट या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. अशा पद्धतीने ही स्टेप मिळाली. आता याच्या पुढची स्टेप काय आहे की सेपरेट या ठिकाणी आपल्याला x -4 इज इक्वल्स टू 0 और दोन इक्वेशनच्या प्रमाणे माध्यमातून आपल्याला याला सेपरेट लिहायचंय, x -3 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी x -4 इज इक्वल्स टू 0 हा -4 जर आपण या ठिकाणी राईट साइडला शिफ्ट केला तर मायनस होणार प्लस, देअरफॉर आपल्याला मिळणार x इज इक्वल्स टू +4 ही व्हॅल्यू, और इथे या ठिकाणी परत मायनस आहे, -3 इकडे शिफ्ट केला मायनस होणार प्लस, म्हणजेच x इज इक्वल्स टू +3. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळतात. म्हणजेच या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 4 और 3 अशा पद्धतीने या ठिकाणी या व्हॅल्यूज असतील.
तर अशा पद्धतीने हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपण सॉल्व्ह करू शकतो. यालाच म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड किंवा अवयव पद्धत. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आता त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. प्रॅक्टिसच्या साठी आपण आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ की जे एक्झाम्पल आहे 2y² - 11x + 9 = 0. आता या ठिकाणी पहा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे यामध्ये आता इथे कोइफिशियंट, या एक्झाम्पल मध्ये कोइफिशियंट होता 1, पण या ठिकाणी दिलेला आहे कोइफिशियंट, या ठिकाणी दिलेला आहे कोइफिशियंट 2. मग याचा अर्थ आपण पहिले जी टर्म आहे त्या टर्मनं लास्ट टर्मला काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. मग या ठिकाणी फर्स्ट टर्म पण आपली दिलेली आहे +2y² * सेकंड पण दिलेली आहे +9. मग यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलं तर काय येणार आहे मल्टिप्लिकेशन, 2 9 18 प्लस इंटू प्लस या ठिकाणी येणार प्लस आणि 2 9 18 y या ठिकाणी y². आता या ठिकाणी आपल्याला असे दोन फॅक्टर्स या ठिकाणी पाडायचे आहेत 18 चे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन +18y² आलं पाहिजे आणि ॲडिशन जर केली तर या ठिकाणी -11x या ठिकाणी ॲडिशन आली पाहिजे. मग काय असणार आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला ॲडिशन -11 येण्यासाठी काय करावं लागेल, तर पहा 9 2 हे जर फॅक्टर्स आपण घेतले इथे y आणि इथे y, मग आपल्याला आता मायनस ॲडिशन पाहिजे. तर मायनस ॲडिशन केव्हा येणार, जेव्हा दोन जे साइन्स आहेत ते मायनस आले पाहिजेत. मायनसच का घेतले, कारण की इथे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे +18. सो मायनस इंटू मायनस प्लस 9y * 2y 18y². सो दीज आर दी टू फॅक्टर्स. आणि हे जे दोन फॅक्टर्स आहेत आपण या 11 च्या या ठिकाणी आपण या स्टेपच्या तिथे लिहिणार आहोत. मग काय येणार या ठिकाणी 2y² - 9y - 2y आणि हे +9 जे आहे ते ॲज इट इज या ठिकाणी इथे लक्षात ठेवायचे. आपण जरी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन +18y² घेतलं असलं तरीही लास्टची जी टर्म आहे तीच या ठिकाणी आपल्याला ॲज इट इज या ठिकाणी लिहायची आहे. मग आता ही स्टेप आपण या ठिकाणी कंप्लीट केली आहे. जसं या ठिकाणी आपल्याला कॉमन पहिल्या दोन स्टेप मधून दोन टर्म्स मधून आपल्याला कॉमन बाहेर काढायचे, त्याच पद्धतीने इथे पण. मग आता इथे कॉमन या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, आता इथे 2 आहे पण 9 2 च्या मल्टिपल मध्ये नाहीये किंवा 2 हा फॅक्टर नाहीये 9 चा, म्हणून फक्त या ठिकाणी आपण काय बाहेर काढू शकतो, y. मग ब्रॅकेट मध्ये काय राहणार इथे 2y - 9. ओके, त्यानंतरची स्टेप पहा या ठिकाणी. मग या दोन स्टेप मधून आपण काय कॉमन बाहेर काढू शकतो, याच पद्धतीनं मायनस इथे या ठिकाणी आता इथे 2y आहे, इथे 9 आहे, म्हणजे कॉमन काढण्यासाठी इथे काहीच नाहीये. याचा अर्थ आपण 2 च्या मल्टिपल मध्ये 1 असतं आणि 9 च्या मल्टिपल मध्ये पण 1 आहे. याचा अर्थ आपण काय केलं, 1 या ठिकाणी कॉमन घेतलं, ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये 2y - 9 = 0. मायनस का, कारण मायनस हे या ब्रॅकेटला आहे पूर्ण, मायनस इंटू मायनस प्लस होणार, यासाठी आपण इथे मायनस घेतलं. त्यानंतर देअरफॉर दुसरी स्टेप जी आहे, कॉमन जो ब्रॅकेट आहे तो एकदा आपण लिहून घेणार आणि दुसरा जो ब्रॅकेट आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेणार = 0 अशा पद्धतीनं. त्यानंतर मग सेपरेट या ठिकाणी 2y - 9 = 0 और y - 1 = 0 अशा पद्धतीनं पुढची स्टेप सॉल्व्ह करणार. त्यानंतर पहिले -9 इकडे शिफ्ट करणार, 2y = प्लस होणार +9. देअरफॉर हे दोन गुणाकारामधले इकडे घेतल्यानंतर ते जाणार भागाकारामध्ये, म्हणजेच आपला आन्सर येणार 9/2. आणि त्याच्यानंतर और या ठिकाणी येणार y = हे -1 इकडे राईट साइडला शिफ्ट होणार, मायनस होणार प्लस, म्हणून या ठिकाणी आपल्याला जे दोन व्हॅल्यूज मिळणार किंवा दोन रूट्स मिळणार ते असणार y = 9/2 और y = 1. तर अशा पद्धतीने ही जे फॅक्टरायझेशन मेथड आहे ती या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि ही जी फॅक्टरायझेशन मेथड आहे ती खूप महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीनं पण, आणि आणखीन याच्यामध्ये सराव करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. तर आशा करतो की तुम्हाला हे दोन एक्झाम्पल्स समजले असतील. सो आज या ठिकाणी आपण इथेच थांबू, राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये.